अरे स्वयंपाक रेडी का? हा पाहुणे निघाले असतील बघ आता. हा रेडी आपला पण त्यांना काही नुसतं जेवण करूनच पाठवायचं आहे का आपल्याला? म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचं. अहो धोंडा आहे त्यांना काहीतरी करावं लागेल सोन्याचं. बरं बरं. धोंड्याला करीत असत्यात. तुला तर आपली परिस्थिती माहिती आहे ना. अहो आपलं हे 12ही महिने असंच चालणार आहे. तुम्ही असं करा, धोंड्याचं काहीतरी करावंच लागत. तुम्ही असं करा, हे कानातले घ्या आणि मोडा आणि करा त्यांना काहीतरी. पण हे सगळं आता किती मोडायचं सोनं? तुला तर फार काय केलं आपण? हा? जाऊ दे, एवढा त्यांचा धोंडा साजरी करू. आपल्याला काय जवळ येईन तवा आपलं आपलं करून घेऊ. नवऱ्याला संसारात साथ द्यावंच लागत. नाही खरं आहे. बरं ठीक आहे, बघू आपण करू काहीतरी. अरे लवकर आले. या 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 लवकर आले. हा जरा लवकर आलो, थोडंसं काम होतं नंतर. तयारी चालू होती आता. बरं तुम्ही बसा 2 मिनिटं, मी लगेच गावात जाऊन आलो. अरे पाणी जर यांना आलोच मी, बरं का? गरबड. मला माहिती आहे तुझं काय काम आहे. बस बस बस, कुठं गावात जायची गरज नाही. माझ्या सगळं लक्षात आलंय तुला कशासाठी गावात जायचं, काय जायचं. बरोबर आहे की नाही? मला नाही कळलं काही. मी आलो ना 5 मिनिटात, लगेच जाऊन येतो. ए दादा थांब. हे बघ, तू माझा मोठा मेवना आहे आणि तुझी परिस्थिती मी जाणून नाही का. आणि आपल्या बायकोच्या भावाची परिस्थिती जर आपल्याला माहीत नसेल तर काय उपयोग. तू कशासाठी चालला? काहीतरी आणण्यासाठी, मेवण्याला काहीतरी, धोंड्याला काहीतरी वस्तू घेण्यासाठी. आणि ते पण कशाचं? बायकोच्या कानातलं मोडण्यासाठी किंवा कणच तरी काहीतरी मोडून. असं नको करू रे. पैसा म्हणजे सण नाही. हे बघ, धोंडा कशासाठी असतो की 2 नाते एकत्र यावे, त्या नात्याला उजाळा मिळावा याच्यासाठी असतो. आणि मग तुझी परिस्थिती मला माहिती असून देखील जर मी तुझ्याकडून हट्ट करणार असेल आणि काहीतरी घेऊन जाण्याचं हे असेल तर त्याचा काय उपयोग सांग बरं. पैसा पाणी हे नात्यात येत नाही रे. आणि आपल्या नात्या गोत्याची समजूतदारपणा आपण नाही घेतला तर काय उपयोग. नाही बरोबर आहे पाहुणे तुमचं, पण कसं आहे सणसूद काय रोज रोज नाही काहीच नाही. हे बघ, सणाला आलोय ना आम्ही पोटभर जेवण करणार आणि जाणार. तू एवढं मोठ्या मनाने बोलवलंय, याच्यातच आम्हाला सगळं काही मिळाल्यासारखं आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे दादा, तू तसंही कशातच कमी पडत नाही. तू एवढं करतो आमच्यासाठी, हेच खूप महत्वाचं. नाही भाऊ, तू काय आमच्यासाठी काही करत नाही का? भरपूर करतो तू आमच्यासाठी. पण ज्या बहिणींना भाऊ हक्काने बोलवत नाही, त्यांनी हट्ट केला म्हणजे ते ठीक आहे, बरोबर आहे. पण तू आम्हाला दरवेळेस बोलवतो, हक्काने दाजींना बोलवतो, मला बोलवतो, मुलांना बोलवतो. तू एवढं लाड करतो आमचा सगळ्यांचा. आणि एवढं हे केलं म्हणजे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. अगं पण ताईडी कसं आहे, काय नाही. आता आहे ना, मला भूक लागलेली, तिला भूक लागली, पोरांना भूक लागली. मस्तपैकी आपल्याला आमरस आणि पुरणपोळी खायची ताईच्या हाताची आणि मस्तपैकी जेवण करायचं. असंच एकत्र राहायचं, आपण नातं टिकवायचं. तुला सांगतो, काय वाटतं? बरोबर आहे. खरंच असे जर पाहुणे सगळ्यांना भेटले ना, खरंच पुढं बहीण भावाचे भांडणं होतील रे. असं दाजी भेटला, खरंच जिंकलं म्हणे यार तुम्ही मला. एक नंबर स्वयंपाक झाला.